तर नमस्कार सर्वांना, मी प्रीती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज ना मी तुम्हाला एक साडीबद्दल सांगते, कारण ना हा ब्लाऊज आहे ना ते साडीवरचा आहे। 2 दिवसापूर्वी हा कस्टमरचा ब्लाऊज आहे माझ्याकडे आला होता आणि हा बॅक हुकवाला ब्लाऊज आहे। आणि हे ब्लाऊजचं कसं आहे ना की ही साडी जरा कमी प्राईजमधली होती वाटतं, पण त्यांना ब्लाऊज पाहिजे होता डिझायनर। आता हल्ली अशा खूप साड्या येत आहेत डिझायनर ब्लाऊज घ्या म्हणून आहे म्हणून त्याच्यावरती, आणि ती डिझाईन ना पूर्णपणे न स्लीव्स होत आहेत ना बॅक पार्ट ना फ्रंट पार्ट। आता ह्याला मी खूप कटिंग करून बसवलेलं आहे। आता ही वाली ती साडी आहे, दाखवते मी तुम्हाला बघा। ही साडी एकदम मस्त साडी आहे बरं का, पण थोडंसं म्हणजे डिझाईनच फक्त बसलेलं नाही। साडी खूप छान आहे। मी किती बी त्याचं मार्जिन घेऊन बघत होते, पण न बॅक पार्ट ठीक बसत होता ना फ्रंट पार्ट। ही बॅक डिझाईन होती, मग मी ना ही फ्रंटला आणली आणि जी स्लीव डिझाईन होती ती बॅकला घेतली, कारण बॅक हुकचा गळा होता याचा। ब्लाऊजच पूर्ण बॅक हुकचा होता त्यामुळं मग। आणि मग दुपारच्या वेळेस कृष्णालीला म्हटलं चला टेंट हाऊस बनवून द्यावा। आता मी या पुठ्ठ्याचा टेंट हाऊस बनवायला घेतला, कारण हा फ्रीजचा पुठ्ठा आहे बरं का। पण कृष्णालीला खूप दिवस झाले तिने हट्टच पकडला होता की मला टेंट हाऊस हवा, टेंट हाऊस हवा। म्हटलं चल आज तुला बनवूनच देते। आणि थोड्या दिवसासाठी ना पैसे गुंतवायला कुठेही परवडत नाही, कारण ना मुलं फक्त 1 किंवा 2 वेळा खेळणार असतात आणि नंतर ती वस्तू तशीच पडून राहणार असते। त्यामुळे गुंतवणूक करताना खूप जास्त गुंतवणूक नाही करायची, आणि जर होत असलं तर आपल्या हाताने ॲडजस्ट करून बघायचं। आणि मुलंही त्यामधून काही ना काही शिकतात, कारण की त्यांनाही माहिती असते की ती वस्तू मम्मीने कशी बनवली। मुलं बघत बघतच आपण त्यांच्यासमोरच ती वस्तू बनवल्यामुळं, तर मग मी त्यामुळं ना जास्त करून काही वस्तू मी घरी बनवायला बघते। तर मग आता मी पटकन ना ह्याला छान असं मार्किंग करून घेतलं आणि कट करायला घेतलं, आणि कट करून कलर कृष्णालीला करायला लावला, आणि इतका छान टेंट हाऊस झाला होता यांचा। आणि खूप आवडला मुलांना दोघांनाही। याला छोट्या छोट्या विंडो बनवल्या, खूप मस्त मस्त वाटत होतं त्यांना, असं नवीन काहीतरी खेळण्यासारखं। आणि दोघंही मस्त त्याच्यामध्ये खेळायला लागले। त्यांनी त्यांचा लॅपटॉप वगैरे सगळ्या डॉल्स वगैरे ठेवल्या आतमध्ये, छोटंसं हे आतरलं आणि छान खेळत होते त्याच्यामध्ये। आणि मला तरी वाटते की विकत्रीच्या टेंट हाऊसपेक्षा हा लाख पटीनं बरा आहे, कारण की तो पाईपचा असतो आणि त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये काही लागण्याची भीती नाही, काही नाही। आणि याच्या कडांना आहे ना मी छान सेलोटेपनी चिपकवून घेतलं होतं, कारण मग ते लागावं नाही म्हणून। आणि विंडोच्या कडा मी तशाच सोडल्या होत्या, त्यामुळं मग त्याला म्हटलं जाऊ दे, त्याच्यामध्ये काही कोणी जास्त हात नाही घालणार, पण तो लागणार नव्हता, एकदम असं सॉफ्ट बनला होता। बाय बाय।